नमस्कार, मी रिसर्च अनालिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं आपल्या या YouTube चॅनलवर स्वागत करत आहे. आज आपण वीकली अनालिसिस करणार आहे निफ्टीवर आणि आपण बघणार आहे की निफ्टी येणाऱ्या 1 ते 2 महिन्यामध्ये बजेटच्या नंतर कुठपर्यंत जाऊ शकते, मार्केटमध्ये काय क्रॅशचा सिनेरिओ बनत आहे का, मार्केट किती खाली आलं तर कुठपर्यंत मार्केट खाली येऊ शकते की मार्केट क्रॅश होऊन जाईल. जिओ पॉलिटिकल टेन्शन सुद्धा आहे, क्रूड सुद्धा वाढत आहे, गोल्ड सिल्वर सुद्धा वाढत आहे, यूएसचा इराणवर हल्ला सुद्धा होण्याचे चान्सेस आहे. तर एक वॉर, इम्पेंडिंग वॉर जी आहे ती कधी पण होऊ शकते, त्याचा मार्केटवर इम्पॅक्ट काय होईल आणि या सगळ्या गोष्टी नाही झाल्या तर पॉझिटिव्ह न्यूजमध्ये बजेट एक आहे, चांगलं बजेट जर आलं त्याच्यानंतर यूएस इराण टेन्शन जर कमी झाले, इंडिया यूएसची ट्रेड डील झाली, इंडिया आणि युरोपची ट्रेड डील झाली, या सगळ्या चांगल्या न्यूजेस येणं चालू झाल्या तर न्यूज तर नंतर येणार. मार्केटमध्ये प्राइस ऍक्शन आधीच दिसून जाईल की मार्केट कोणत्या दिशेला जाणार आहे, मार्केट खाली पडत आहे तर कुठपर्यंत पडू शकते आणि मार्केट पडणं चालू झालेलं आहे का, या सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनून राहा. आज आपण बघूया की मार्केटमध्ये याच्या आधी काय काय झालं. इथे आपण बघू शकतो सप्टेंबर 2024 मध्ये निफ्टीने आपला ऑल टाइम हाय टच केला होता. 26,300 पर्यंत निफ्टी गेला होता सप्टेंबर 2024 मध्ये आणि तिथून मग मार्केटमध्ये जे आहे ते एक फॉल आला. फॉल किती आला, अराउंड 20% मार्केट पडलं होतं. 21,500 पर्यंत मार्केट खाली आलं होतं प्रिसाइजली आणि तिथूनच मग एक बाउन्स बॅक आला. तर वापस 20% रिकवर होऊन वापस ऑल टाइम हाय पर्यंत निफ्टी आलं डिसेंबर 2025. म्हणजे ज्यांनी सप्टेंबर 2024 मध्ये 26,300च्या निफ्टीवर बाय केला असेल त्यांचा रेट येण्यासाठी निफ्टीचा एक 14 ते 15 महिन्याचा टाइम लागून गेला, त्याच्यानंतर हा रेट आला. आता मागच्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये कंटिन्युअसली सगळ्यांना वाटत होतं की हा आता इथून ब्रेकआउट करेल, 27,000 जाईल, 28,000 जाईल, 30,000 जाईल, ब्रेकआउट करू शकतो का निफ्टी, हे सगळ्यांना एक अपेक्षित होतं की आता ब्रेकआउट येईल, मग ब्रेकआउट येईल. बट कंटिन्युअस कन्सॉलिडेशनच्या नंतर मार्केटमध्ये एक ब्रेक डाऊनचा सिनॅरिओ बनत आहे. आता मार्केट 25,665च्या जवळपास बंद झालेलं आहे आणि आता आपल्याला बघावं लागेल की मार्केट काय 26,300 ब्रेक करून 27,500 किंवा 28,000 पर्यंत वरती ब्रेकआउट देऊ शकते का, त्याच्या काय काय पॉसिबिलिटीज आहे आणि ते आपल्याला कधी कळणार. आणि जर मार्केटमध्ये क्रॅश येणार असेल किंवा एक करेक्शन येणार असेल तर त्याचे सिनॅरिओज काय बनतील, मार्केटमध्ये कोणता लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर कुठपर्यंत मार्केट खाली येऊ शकते, वापस 21,500 येऊ शकते का की 24,300 ला जो प्रिव्हियस सपोर्ट होता तिथूनच मार्केट वापस बाउन्स बॅक करेल की 24,000 किंवा 23,900 पर्यंत खाली येऊ शकते, हे सगळं आज आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. तर सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्केट जेव्हा पण मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर असतो तेव्हा त्याचं कंटिन्युएशन असणं गरजेचं आहे. जसं इथे तुम्ही बघू शकता, इथे एक मोठी सेलिंगची कॅन्डल बनली होती बट त्याचं कंटिन्युएशन आलं नाही. सेकंड वीक मध्ये बाईंग आली, मार्केट वरती गेलं. अगेन इथे एक सेलिंगची कॅन्डल बनली, इथे पण मार्केट कंटिन्युअसली खाली आलं होतं बट सेम वीक मध्ये रिव्हर्सल झालं आणि मग हाय ब्रेक केला आणि कंटिन्यू वरती जात राहिलं मार्केट. इथे सुद्धा एक सेलिंगची कॅन्डल बनली पण त्याचं कंटिन्युएशन आलं नाही, मार्केट वरती गेलं, हाय ब्रेक केला आणि ऑल टाइम हाय पर्यंत मार्केट गेलं. बट येस, तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर जेव्हा इथे एक सेलिंगची कॅन्डल आली, सेकंड वीक, थर्ड वीक, फोर्थ वीक कंटिन्युएशन आपल्याला मिळालं मार्केटमध्ये आणि जेव्हा कंटिन्युएशन मिळालं त्याच्यानंतर मार्केट जे आहे ते 20% पर्यंत करेक्ट केलं, ऑल टाइम हाय वापस गेला नाही. बाईंग मध्ये पण सेम आहे. इथे तुम्ही बघू शकता, इथे एक सेलिंग आलं, त्याच्यानंतर कंटिन्युएशन आलं नाही, इथे बाय आला, इथे बाय आला, त्याच्यानंतर इकडे एक बाय आला. यस, इथे एक डब्ल्यू पॅटर्न बनवण्यासाठी वापस खाली आला होता, इथे एक फेक ब्रेकआउटचा सिनॅरिओ बनला. बट येस, इमिडिएटली इथून एक बाईंग प्रेशर आलं ज्याच्यामुळे मार्केट वापस 25,700 इव्हेंच्युअली 26,300 ऑल टाइम हाय पर्यंत मार्केट गेलं. बस आतापर्यंत जे मागच्या 14 महिन्यात घडलं तेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बट इथून पुढे काय होऊ शकते खूप महत्वाचं आहे. काही लेवल्सचं डिफेंड होणं किंवा तुटणं. जसं मार्केट आता 25,665 आहे, इथे तुम्ही बघू शकता एक मोठी सेलिंग कॅन्डल बनलेली आहे. जर याचं कंटिन्युएशन आलं, याचं कंटिन्युएशन कधी येईल, जर या वीकली कॅन्डलचा लो ब्रेक होईल म्हणजे 25,450 25,500
याच्या खाली समजा निफ्टी क्लोज होत आहे तर तुम्ही समजून जा की निगेटिव्ह न्यूजचे फ्लो येणं चालू होऊन जातील. मार्केट जे आहे ते 24,300 आणि 24,300 ला थांबणार नाही, तर थोडाफार अजून खाली 23,900 पर्यंतचा मार्केटमध्ये एक डीप येऊ शकतो. इथे कुठेतरी मार्केट सपोर्ट घेऊ शकते, त्याच्यानंतर वापस रिव्हर्सल, जर मार्केटमध्ये बाईंग आली तर रिव्हर्सल होऊ शकते. 21,500 पर्यंत येऊ शकते का? सध्या चार्ट मध्ये मला 21,500 दिसत नाही आहे, बट 24,300 दिसत आहे का? डेफिनेटली. 25,500 किंवा 450च्या खाली क्लोज झालं तर मला 1,000 पॉईंटचं करेक्शन निफ्टीमध्ये दिसत आहे. क्रॅश नाही होण्याचे चान्सेस मला कमी वाटत आहे, पण एक कंट्रोल्ड करेक्शन, कंट्रोल्ड डीप मार्केटमध्ये येऊ शकते. तर जर तुमच्याकडे पैसे आहे तर वाचवून ठेवा. 1 ते 2 महिन्यामध्ये तुम्हाला जर 23,900चा लेवल मिळाला तर तिथे तुम्ही तुमची थोडी कॅपिटल जी आहे इन्व्हेस्ट करणं चालू करू शकता. फॉर लॉंगर टर्म निफ्टीचा ट्रेंड बुलिश आहे, लॉंग टर्म मध्ये मार्केट वरती जाईल. शॉर्ट टर्म करेक्शन होऊ शकते 23,900 पर्यंत. तिथे आल्याच्या नंतर तुम्ही फंड्स ऍड करू शकता. म्युच्युअल फंड मध्ये ऍड करा किंवा ETF बाय करा किंवा चांगल्या क्वालिटीचे स्टॉक्स जे खालच्या रेटवर मिळालेले आहे तिथे एंट्री करू शकता. कुठे बाय करायचं, कसं कळणार हे माहीत करून घ्यायचं असेल तर आम्हाला संपर्क साधा. आमचे AI इंडिकेटर्सच्या मदतीने तुम्ही चांगले स्टॉक्स आयडेंटिफाय करू शकता. बरं, मार्केटमध्ये समजा 25,500 डिफेंड झालं, मार्केट समजा खाली नाही आलं, चांगल्या न्यूज फ्लोज जनरेट झाल्या, मार्केटने समजा हाय काढला 26,000च्या वर, मार्केट स्टेबल होत असेल तर त्या केसमध्ये मार्केट कन्सॉलिडेशन मध्ये जाऊ शकते. एक मोठा ट्रिगर आयदर तो US इंडिया ट्रेड डीलचा असू द्या, बजेटमध्ये काही ना काहीतरी अनाउन्समेंट असू द्या, रिझल्ट सीझन चालू आहे तर चांगले रिझल्ट येत आहे ते असू द्या, किंवा US इराणचं जे टेन्शन आहे त्याच्यामध्ये रिलीज असू द्या. यापैकी कोणताही एक चांगला मोठा ट्रिगर मार्केटला ब्रेकआउट एकदा मार्केटमध्ये आलं, 26,400च्या वर, 300च्या वर मार्केटनी एक चांगला मोठी क्लोजिंग दिली, डे हायच्या वर बंद दिला, म्हणजे क्लोजिंग आणि हाय सेम असेल, मोठा 200-300 पॉईंट मार्केट जे आहे 26,300च्या वर जाऊन 26,400-500 च्या जवळपास जाऊन बंद झालं, त्या केसमध्ये इथून मला पुढे 27,500 ते 28,000 पर्यंतचं लेवल जे आहे मार्केटमध्ये दिसत आहे. इयर एंड पर्यंत 30,000 जरी मार्केट आलं तरी मला आश्चर्य वाटणार नाही, कारण मार्केटमध्ये जे 21,500 पासून 26,000 पर्यंत मार्केट आलेलं आहे, तर इथून 4 ते 5,000 पॉईंट वरती मार्केट एका वर्षामध्ये जाऊ शकते. त्याचे कसं आहे, सिंपल कॅल्क्युलेशन आहे. ओव्हर द पास्ट इयर्स मध्ये मार्केटने 13-14% रिटर्न जे आहे दिलेले आहे. मागच्या 14-15 महिन्यामध्ये मार्केटनी 0 रिटर्न दिलेला आहे. मागच्या सप्टेंबर 2024 पासून आतापर्यंत मार्केटचं रिटर्न 0 आहे, इव्हन निगेटिव्ह आहे. तर ब्रेकआउट झाला तर एक 25%, 12 आणि 12 2 वर्षाची रॅली 25% पर्यंतची रॅली, 25% जरी नाही कन्सिडर केला, आपण 17-18% जरी कन्सिडर केलं तरी 30,000चा लेवल मला आश्चर्य वाटणार नाही मार्केट या इयर एंड पर्यंत 30,000 टच केलं तर. बट त्याच्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे, 26,400 26,500 याच्यावरती सस्टेन होणं आणि न्यूज फ्लोज चांगले येत राहणं. न्यूज फ्लोज जर चांगले येत आहे, US इराण, इस्रायल इराण टेन्शन जर येत नाही आहे, रशिया युक्रेनचं पण काही सोल्युशन निघत आहे, इंडियन इकॉनॉमी जशी परफॉर्म करत आहे, इंडियावर जे टॅरिफ लागलेले आहे 50%चे टॅरिफ आता US चे लागलेले आहेत ते जर संपले, US इंडिया ट्रेड डील जर झाली, बजेट चांगलं आलं, रिझल्ट चांगले आले, तर या सगळ्या गोष्टी मला आश्चर्य वाटणार नाही होऊ शकतात. आणि डिफिकल्ट आहे का? नाही. US इंडिया ट्रेड डील ऑलरेडी डिस्कशन मध्ये आहे, कधीही होऊ शकते, ट्रम्पच्या मनावर आहे कधी करायचं कधी नाही करायचं. ओके, बट येस, जर ह्या सगळ्या गोष्टी नाही झाल्या, US इंडिया टेन्शन्स जसे चालू आहे तसेच चालू राहिले, त्या केसमध्ये तुम्ही एक छोटं मोठं करेक्शन 23,900 24,000 पर्यंत बघू शकता. बट येस, जसं मी सांगितलं तुम्हाला, इंडियन इकॉनॉमी इज स्ट्रॉंग, मार्केटमध्ये कंट्रोल डीप आला तर ती एक बाईंग अपॉर्च्युनिटीज असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त जणांसोबत. आणि जर तुम्हाला असंच मार्केट व्ह्यू पाहिजे असेल, मार्केट ओव्हरव्ह्यू पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ते बिलकुल फ्री आहे. सबस्क्राईब करण्याचे तुम्हाला काहीही कॉस्ट लागणार नाही.
आणि जास्तीत जास्त जे आहे शेअर करा लोकांसोबत, ज्यांनी की आम्ही सुद्धा मोटिवेट होऊ अशी इन्साइट्स, असे नॉलेजेबल गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. थँक्यू एव्हरीवन. बाय बाय.